माझं रमेश साळी नाव आहे आणि याचा वसई तालुक्याचा सचिव आहे मी. आणि कुठल्या पक्षाचे? एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचे आम्ही पण आम्ही जी संतोष जाधव यांना उमेदवारी आम्ही सगळ्यांनी फायनल केली. लोकांचा त्यांना सपोर्ट आहे, त्याच्यामुळे 6 महिन्यापूर्वीच आमची तयारी चालू होती. याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी छाती ठोकपणे सांगितलं की तिकीट मिळेल तर संतोष जाधवलाच तिकीट मिळेल. त्याच्यामुळे आम्ही निवांत होतो, आम्ही कार्य करत होतो. सगळे कार्यकर्ते कामाला लागले होते. संतोष जाधव स्वतः रात्रंदिवस मेहनत करत होते, वाडावाडात फिरत होते आणि एवढे 40 ते 45 हजार मतदार असताना त्यांनी हे पुरं धनुष्य शिवधनुष्य स्वतः हातामध्ये घेऊन ते पुरं धावत होते करायला. आणि अचानक 7 दिवस आम्ही त्यांच्या मागे आहे. 21 तारीखपासून तर ह्या आजच्या 29 तारीखपर्यंत आम्ही त्यांची AB फॉर्मची वाट बघतो आहे. फाटक साहेबांनी सांगितलं तुम्हालाच तिकीट मिळेल, तरे साहेबांनी सांगितलं तुम्हालाच तिकीट मिळेल. हे सगळे आमचे नेते आहेत. नेत्यांचा आम्ही आदर करून त्यांच्यापुरतं मानपान आम्ही ठेवलेला होता. पण त्यांनी रात्री 2:30 वाजेपर्यंत संतोष जाधवला फक्त झुलत ठेवलं. त्यांनी कोणतंही फक्त आश्वासन दिलं तुम्हाला तिकीट मिळेल आणि रातोरात तिकीट विकली गेली. ह्या भाषेत बोलतोय ही तिकीट विकली गेली. त्यांनाच माहिती आहे. हे शिंदे साहेबांनी खरोखर हे करण्यासाठी चौकशी केली पाहिजे. जे कोणी उपनेते पाठवले होते आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख पाठवले होते, उपजिल्हा प्रमुखाचा पण हात आहे. दिवाकर सिंग म्हणून आहेत, त्यांनी जे सगळं गेम केलेलं आहे याच्यामध्ये, कारण आमच्या निदर्शनात तसं आलेलं आहे. आणि दुसऱ्या पक्षाचा बहुजन विकासाचा कार्यकर्ता होता, तो कुठलाही माजी नगरसेवक नव्हता की मोठा कार्यकर्ता नव्हता, पदाधिकारी नव्हता. प्रवेश न घेता पक्षाची एक शिस्त आहे. आम्ही पण 25 ते 30 वर्ष शिवसेनेचं कार्य करतोय, तरीही सुद्धा एंट्री न घेता त्यांचा फॉर्म न भरता डायरेक्ट त्यांना तिकीट दिली जाते. AB फॉर्म रात्री 12:30-1 वाजता AB फॉर्म दिला जातो आणि याला सांगता तुम्ही हॉटेलमध्ये थांबा, 2:30 वाजता तुमच्या हातात फॉर्म येईल. मग ह्या कार्यकर्त्यांनी जे दिवस रात्र जे मेहनत करतात, कार्य करतात, त्यांनी काय करावं? जे बाहेरून जे बाडगे येतात त्यांना तिकीट द्यायची का निष्ठावंतांना तिकीट द्यायची? म्हणजे आम्ही पक्ष वाढवायचं नाही. काही उत्तर भारतीयांना पण जास्त तिकीट दिलंय, मराठी लोकांना डावल. मराठी माणसाला इथे डावललं गेलंच आहे. इथे दाखवलं आहे की नालासोपारा आणि वसई ही फक्त उत्तर भारतीयांचीच आहे. कारण त्याचं हे आहे की बीजेपीचे दोन्ही आमदार निवडून आल्यामुळे फक्त त्यांच्या मतावर ते निवडून आलेले नाहीत ते आमदार, आमचेही तेवढेच वोट होते. आणि त्यांचा एवढा त्यांनी मास दाखवलेला आहे की पक्षाला फक्त 20% ते 22% त्यांनी उमेदवार दिलेले आहेत, ते पण त्यांच्या मर्जीतले. त्यांना जे पाहिजे तेच दिलेले आहेत. हे असं चालू देणार नाही. शिवसेनेमध्ये असं चालत नाही. ह्या उद्देशावरती ते ॲक्च्युली जर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षामध्ये असले असते तर तुम्हाला असा धोका भेटला असता का? बिलकुल नाही. मानपान चांगला भेटला असता आम्हाला. कारण तिथे जी आमची रवणं होती की आम्ही याच्यासाठी आलो की सगळे पक्षातले एकत्र येत असतील आणि आमचा एरिया चांगला होत असेल, डेव्हलपमेंट चांगली होत असेल, त्याच्यासाठी मी संतोष जाधवला आम्ही निवडलं आणि त्यांनाच आम्ही एक प्रमुख म्हणून नेमलं इथे. आणि त्यांनाच पक्षाचं तिकीट दिलं पाहिजे. वरिष्ठांनी आम्हाला सतत या शेवटच्या रात्रपर्यंत, रात्री 2:30 वाजेपर्यंत त्यांनी हेच सांगितलं की तिकीट संतोष जाधवलाच दिली जाईल, तुम्ही फक्त फॉर्म भरा, तयारी करा. म्हणजे हे त्यांनी अक्षरशः धोका दिलेला आहे, अक्षरशः गद्दारी केली आहे. पक्षाच्या संपूर्ण याला काळीमा फासलेला आहे त्या लोकांनी. याच्यामुळे कार्यकर्ता शिवसेनेमध्ये ह्याच्या पुढे काम करायचं की नाही करायचं यांना संभ्रमात पडलेले आहेत. काय करायचं? BJP-वाल्यांनी त्यांनी पूर्ण पक्ष विकलेला आहे. हे हकीकत आहे वसई विरारमध्ये चाललेली करायला. फक्त त्यांचेच फक्त कामं करता. आम्ही काय करणार आहे? फक्त झेंडे फिरवायचे, आम्ही कामं करायची नाहीत. आम्ही इथे पक्ष कोण उमेदवार त्यांना द्यायची आणि आम्ही फक्त कामं करत राहायचे. हे याच्या पुढे चालणार नाही. कार्यकर्ता मेन मानला जाईल. कार्यकर्त्यामुळे मोठा आमदार खासदार कार्यकर्ते पडतात. कार्यकर्ता जिथे इज्जत नाही तिथे कोणताही कार्यकर्ता थांबणार नाही. आमचा निर्णय पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आमचा निर्णय आम्ही घेऊ. आमचा ठाम निर्णय असा संतोष मागू.